आँखों में ही रहती है। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असेच व्हिडिओ तयार करू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जे तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तर सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या। तसंच आजचा व्हिडिओ आपण अलाइड मोशन या ॲपवरती केलेला आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या आणि अलाइड मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपलं नेट ऑफ करून घ्यायचं आणि अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला 5 ऑप्शन्स बघायला मिळतील। इथं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काय बीटमार्क इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील, त्याच्यावरती इथं क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर बीटमार्कमध्ये अशा प्रकारे इमेजेस आणि लेयर्स ओपन होऊन जातील। तर आता आपल्याला काय करायचं, तुम्हाला इथे हे PNG बघायला मिळणार नाही, तुम्हाला आपल्याला नंतर ॲड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे। इथं आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथं आपण हे डेमोसाठी इमेजेस घेतलेले आहेत, तर तुम्ही तुमचे कोणते इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर सिम्पली आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेले आहेत, हे तुम्हाला मिळून जातील। आता काय करायचं, सिम्पली आपल्याला हे इमेज सिम्पली इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 2 बटन टच करून याचे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। आता ॲरोवरती क्लिक करता आपल्याला पुढे जायचं आहे आणि 11.21 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे तिथपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। आता पुन्हा काय करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे। याची ऑपोसिटी आपल्याला 100% ती 30% करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 30% होऊन जाईल। पुन्हा ॲरोवरती क्लिक करून बॅक निघायचं आहे, पुन्हा इफेक्टला क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला सर्चच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर इथं आपल्याला सॅच्युरेशन असं SATU सर्च करून घ्यायचं आहे। सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशन येऊन जाईल, ज्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करायचं आहे। इथं सॅच्युरेशन जे काय ते आपल्याला अशा प्रकारे इथं मायनसमध्ये करून घ्यायचं आहे, पूर्णपणे इमेज ब्लॅक करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, सुरुवातीला येऊन इमेज समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे इमेज इथं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। आपलं जे काय सॉंगची लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं, म्हणजे सगळ्यात बॅकग्राऊंडला घेऊन जायचं आहे। आता पुन्हा आपल्याला खाली ग्रुप 1 नावाची लेअर बघायला मिळेल, त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील, तर खालच्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर 4 पैकी 4थ्या ऑप्शनला क्लिक करून या खालच्या बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल। आणि जे तुम्हाला तुमचं इमेज ॲड करायचं सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचं आणि सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल। तुम्ही इथे इमेज अशा प्रकारे ॲडजस्टही करू शकता। सिम्पली इमेजला क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे ती इमेज ॲडजस्ट करू शकता। आता काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आहे। इथं आपल्याला पुढचा अजून एक ग्रुप 1 बघायला मिळेल, त्याला क्लिक करून पुन्हा सेम प्रोसेस करता आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करून खालच्या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे। पुन्हा 4 नंबरच्या बटनावरती येऊन आपल्याला पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। सिम्पली आपल्याला बॅक निघायचं आहे, पुन्हा आपल्याला पुढच्या ग्रुपवरती यायचं आहे। असं आपल्याला इथून आपले जेवढे 4 ग्रुप्स आहेत त्या प्रत्येक ग्रुपला कलर अँड फिलला येऊन इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर आपण इथे एडिट करून घेऊया। तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन ट्रेंडिंग व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील। तर इथं आपल्याला अजून एक काळजी घ्यायचं आहे की आपण इथं आधी ग्रुप सेट करून घेऊया। अशा प्रकारे इथं ग्रुप सेट झालेले आहेत। आता काय करायचं, आपल्याला सगळ्यात 11.21 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। इथं आपल्याला दिसून येईल की ही जी काय आपली लेअर आहे याची लेंथ ऑटोमॅटिकली इथं कमी झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, त्या लेअरला क्लिक करायचं आहे आणि 11.21च्या बीटला येऊन या ऑप्शनवर क्लिक करून याची लेंथ कमी झालेली आहे ती वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा ज्या इमेजची आपल्याला लेंथ कमी असेल ती सिम्पली आपल्याला ती वाढवून घ्यायचं आहे। तुम्हाला याची काळजी घ्यायची की या सर्वांची लेंथ 11.21च्या बीटपर्यंत वाढली पाहिजे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला एक लेअर बघायला मिळेल सर्कल 1 नावाची, त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुप 1च्या खाली घेऊन यायचं आहे, म्हणजे जेवढे काय आपल्या इथे इमेजेस आहेत त्याच्या सगळ्या बॅकग्राऊंडला ती जाऊन बसून जाईल। आता आपल्याला पुन्हा 11.21च्या बीटला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तिथून आपल्याला आपले पुढचे इमेजेस ॲड करून अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲरोवरती क्लिक करून याचा जी काय आपली पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटला येऊन याची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटवरती एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि सिम्पली ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। तर असं आपण प्रत्येक बीटला एक इमेज सिम्पली इथे ॲड करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊया। तर इथे आपण अशा प्रकारे इमेजेस ॲड करून ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनला तुम्ही इंटरफेस दिसून येईल। आता आपल्याला काय करायचं, पुन्हा 11.21च्या बीटला यायचं आहे।
प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आपल्याला एक आपल्या मटेरियलमध्ये एक स्पेशल आपलं जे काय इंक व्हिडिओचं जे PNG आहे म्हणजेच एक इंक व्हिडिओचा एक आपल्याला लेअर आहे तिथे व्हिडिओ बघायला मिळेल. तो सिम्पली अशा प्रकारे इथे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता काय करायचं सिम्पली या व्हिडिओवर क्लिक करून सिम्पली ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि याची ब्लेंडिंग आपल्याला लायटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे हे सेटिंग होऊन जाईल. आता आपल्या इमेजला क्लिक करून सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला हे लेअर इथं त्याच्या बटनला क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेजला येऊन आपल्याला इथं पुढच्या बीटला येऊन लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला पुढच्या शेवटच्या बीटपर्यंत ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे पुन्हा आपल्याला 11-21च्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपलं जे काय आजचं स्पेशल वर्ड PNG आहे हॅपी ॲनिव्हर्सरी जे काय PNG आहे ते मटेरियलमध्ये मिळून जाईल ते सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटला जाऊन वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला PNG घेऊन यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला 11-21च्या बीटला येऊन वरती स्क्रोल करायचं. इथं आपल्याला सर्कल 1 नावाचे एक लेअर बघायला मिळेल. त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला आपले जे काही जेवढे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसच्या खाली वरती आणि आपले जे काही इफेक्ट्सचे व्हिडिओ आहेत तुम्हाला इथं खाली आपल्याला इमेजेस बघायला मिळतील आणि आपले इफेक्ट्सचे व्हिडिओ आहेत. तर ते इफेक्टच्या व्हिडिओच्या खाली आणि इमेजच्या वरती आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे आणि आपलं PNG हे आपल्याला इफेक्ट व्हिडिओच्या खाली घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे इथं पुन्हा इफेक्ट व्हिडिओला आपण इथं किंवा वरती ठेवून तुम्ही इथं अशा प्रकारे हे PNG ॲडजस्ट करून घेऊ शकता. ब्लॅक PNGच्या बरोबर समोर आपल्याला हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इफेक्ट व्हिडिओच्या खाली घेऊन यायचं आहे. आता काय करायचं आहे सुरुवातीला यायचं आहे प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. पुन्हा आपल्याला इथं वर्ड PNG ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला 11-21च्या बीटला येऊन सिम्पली इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला पुन्हा इथं वर स्क्रोल करून सर्कल 1 नावाची लेअर बघायला मिळेल. ते आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. त्यासमोर आपल्याला बरोबर हे ॲनिव्हर्सरीचं जे काय आपलं PNG आहे ते छोटं करून बरोबर त्या ब्लॅक PNGवरती ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसून येईल. तर तुम्ही अशा प्रकारे इथे PNG ॲड करून घ्या. तर आजचा आपला व्हिडिओ सिम्पली इथे क्रिएट झालेला आहे. आता काय करायचं तुम्ही बॅक निघून आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ HDमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या